ठीक आहे, लेट स्टार्ट करू. आजचं काय आहे? आजचा टॉपिक आहे हाऊ टू गेट 95 प्लस मार्क्स 95 प्लस मार्क्स इन मॅथ्स. म्हणजे काय करायचं आता, मॅथ्स मध्ये आपल्याला बघायचे की 95 म्हणा की त्यापेक्षा जास्त मार्क्स कसे मिळू शकते. ठीक आहे, आपला हा गोल आहे की एवढे एवढे मार्क्स पडले पाहिजे. आता बघू. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले काय आपली स्टेप 1 काय आहे? मी इथे 3 ते 4 स्टेप्स लिहिल्या. ठीक आहे, पहिली स्टेप काय आहे? पहिले 30 मिनिटं. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय बरोबर, पहिले 30 मिनिटं काय करायचे? फक्त कन्सेप्ट करायची. तर कन्सेप्ट म्हणजे काय? फक्त कन्सेप्ट म्हणजे काय? आता समजा एखादी कन्सेप्ट आहे, उदाहरणार्थ फॅक्टरायझेशन एक्झाम्पल आहे. टॉपिक कोणता आहे? फॅक्टरायझेशन. काय टॉपिक आहे? फॅक्टरायझेशन टॉपिक. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट सांगितले की क्वेश्चन आहे का आपले की कॉमन टर्म्स लिहायचे. काय लिहायचे? कॉमन टर्म्स लिहायचे आपलं. ठीक आहे, काय लिहायचंय? कॉमन टर्म्स. ठीक आहे, एक क्वेश्चन आहे असा समजा 12x 36. ठीक आहे, याच्यातून काय लिहायचंय? आपल्याला कॉमन टर्म्स लिहायचे आहे. आपल्याला काय ठरलंय की जो सगळ्यात पहिले जो नंबर लहान असेल, ठीक आहे, जो नंबर लहान असेल आणि त्या नंबर समजा लहान नंबर कोणता? 12 आहे बरोबर. ते 12 नी या नंबरला डिवाइड झालं पाहिजे. या नंबरला म्हणजे या नंबरला डिवाइड होते का? हो. 1 जा याला होते का? या पण डिवाइड होते बरोबर. दोन्ही नंबरला डिवाइड होते बरोबर. मग याच्यामध्ये कॉमन टर्म कोणता आहे? कॉमन कोणता आहे? 12 याच्यामध्ये. ठीक आहे, असं ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही कॉन्सेप्ट प्रत्येक एक शॉर्ट नोट्स मध्ये लिहून घेतली पाहिजे की या क्वेश्चनची ही कन्सेप्ट अशी आहे. ठीक आहे, पुढे आता बघा. पहिले 30 मिनिटं याला वेळ द्यायचा असतो. अजून काय? आता नेक्स्ट आहे, सगळ्यात पहिले आपल्याला ओपन करायची आपली ओपन युअर एनसीईआरटी बुक. तुमची एनसीईआरटी बुक तुम्हाला ओपन करायची बरोबर. त्याच्याने काय, कुठला पहिले टॉपिक घ्यायचा आणि तो काय करायचा आहे? रीड करायचा आहे. काय करायचं आहे? रीड. शांतपणे फक्त वाचून काढायचं आहे. ठीक आहे, त्याच्यात काय कॉन्सेप्ट दिली, काय दिलंय किंवा असं काढायचं फक्त. ठीक आहे, जे नाही समजलं पण इथं काय करायचंय? वाचून काढायचं, तर रीड करायचं. ठीक आहे, त्याच्यात काय अंडरस्टँड द फॉर्म्युलाज. जर समजा एखादा फॉर्म्युला तुमच्या बुकमध्ये, ठीक आहे, एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला. ठीक आहे, किंवा एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय? ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला 1/2 इंटू एच इंटू ए प्लस बी. ठीक आहे, हा एरिया ऑफ ट्रॅपेझियम फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू d1 इंटू d2. आता हा पहिले हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा. ठीक आहे, पहिले 5 मिनिटं 10 मिनिटं हा फॉर्म्युला काय करायचा? लर्न करायचा. एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 1/2 इंटू d1 इंटू d2 आणि एरिया ऑफ काय? ट्रॅपेझियम इक्वल टू 1/2 इंटू एच इंटू ए प्लस बी. ठीक आहे, हे लर्न झाल्यानंतर प्रत्येक टर्मचं मिनिंग. डीचा अर्थ काय असतो? डायगोनल. डायगोनल कशी असतो माहिती? ठीक आहे, डीचा अर्थ काय असतो? डायगोनल. डायगोनल 1, डायगोनल 2. एचचा अर्थ काय असतो इथं? हाईट. एचा अर्थ साइड आणि बीचा अर्थ दुसरी साइड बरोबर. हे दोन फॉर्म्युले. अंडरस्टँड फॉर्म्युले. फॉर्म्युलेमध्ये प्रत्येक टर्मचा म्हणजे डीचा, एचचा, एचा, बीचा प्रत्येकाचा मिनिंग माहित पाहिजे. अर्थ काय झाला? राईट ऑल फॉर्म्युलाज इन सेपरेट फॉर्म्युला कॉपी. तुमचे फॉर्म्युलाचं एक वेगळं बुक पाहिजे. एक वेगळी सेपरेट रफ नोटबुक घ्या की एखादी शीट घ्या, एखादं पेजेस घ्या, त्याच्यावर सगळे फॉर्म्युले 1 बाय 1 लिहून काढायचे. ठीक आहे, एक्झाम्पल काय? जर तुम्ही अल्जेब्राचा अभ्यास करताय तर काय लिहायचंय? राईट ऑल आयडेंटिटीज. काय लिहायचं? सगळे आयडेंटिटी म्हणजे कोणत्या? या ए प्लस बीचा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? इफ स्टडींग जॉमेट्री राईट ऑल थेरम. पायथागोरस थेरम वगैरे असे जे बी थेरम असते सगळे लिहायचे. ठीक आहे, हे सगळे पहिले या गोष्टी करायच्या पहिल्या 30 मिनिटांमध्ये. काय? कॉन्सेप्ट पॉवर म्हणते त्याला. जो फॉर्म्युला तो लर्न करणं, फॉर्म्युला प्रत्येक टर्मचं मिनिंग माहित असतं. ठीक आहे, या पहिल्या गोष्टी पहिल्या 30 मिनिटात करायच्या असतात. आता नेक्स्ट इज स्टेप 2. स्टेप 2 म्हणजे काय? आता 1 तास द्यायचा कशाला? एनसीईआरटी क्वेश्चन्सला. मोस्ट इम्पॉर्टंट. आता राहिले असे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ओळखायची. क्वेश्चनचं आयएमपी क्वेश्चन कसे ओळखायचे मी सांगतो. जो क्वेश्चन ना सगळ्यात हार्ड आहे ना, हार्ड काय? जो हार्ड आहे, जो टीचरला म्हणा, स्टुडंटला म्हणा, अजून कोणाला पण जमत नाहीये काय? परत सांगतो, जमत नाही. तो क्वेश्चन काय? तो क्वेश्चन मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. काय तो? तो क्वेश्चन काय? मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. म्हणजे कोणता क्वेश्चन? आयएमपी क्वेश्चन कोणते असतात की जे क्वेश्चन कोणाला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, टीचरला पण जमत नाही. ते क्वेश्चन काय असतात?
मोस्ट IMP क्वेश्चन तुमचं NCERT बुक आहे, तुमचं CBSE बोर्डचं बुक आहे. ठीक आहे. आता बघू आपण. जर तुमचं बुक ओपन केलं, तुमचं पहिलं चॅप्टर कोणतं आहे? समजा तुमचं पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. समजा तुमचा फर्स्ट टॉपिक आहे. हा NCERT बुकमध्ये क्लास 8चा सेकंड टॉपिक आहे, बट फर्स्ट टॉपिक आपण हा गृहीत धरून चालू. ठीक आहे. त्याच्यात काय करायचं सुरुवातीला तुम्ही ती कॉन्सेप्ट वाचायची. काय वाचायची? कॉन्सेप्ट. इंग्लिशमध्ये असं तुम्हाला ती समजणार नाही पहिल्यांदा, पण वाचायची. एकदा, दोनदा वाचायची. बरोबर? नुसती वाचायची. तुम्हाला त्याच्यातून किती पर्सेंट कळेल? फक्त 5% किंवा 10% कळेल. बरोबर? जास्त नाही कळणार. बरोबर? ठीक आहे. त्याच्यानंतर काय? एखादा फॉर्म्युला असेल, तो फॉर्म्युला लर्न करायचा आहे, वाचायचा, बघायचा आहे. लर्न करताना त्या लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढची गोष्ट काय करायची? आता काय करायचे? एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल कशी करायची बघू आता. सॉल्व्ह एव्हरी एक्झाम्पल. तुमच्या बुकमध्ये काय असतं? काही असं सॉल्व्ह प्रॉब्लेम असतात ना. ठीक आहे. ते सॉल्व्ह म्हणजे सोडवलेले उदाहरण असतं ना आपल्या एक्सरसाइजच्या आधी. बरोबर? ते प्रत्येक उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करायचंय न बघता. काय? न बघता. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचंय न बघता. सॉल्व्ह प्रॉब्लेम. आणि सॉल्व्ह प्रॉब्लेम मेनली पेपरला विचारतात बरं का. ठीक आहे. 10th CBSE बोर्ड 100% विचारत असेल. बाकीच्यांचं नाही माहित, बट विचारतात. सॉल्व्ह प्रॉब्लेम विचारले जातात बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर कोणते? अनसॉल्व्ह प्रॉब्लेम. सॉल्व्ह ऑल एक्सरसाइज क्वेश्चन्स. ही तुमचे कोणते? सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. तुमचे कोणते? अनसॉल्व्ह प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यांचं प्रत्येकाचं उत्तर बघू नका. डोंट सी सोल्युशन इमिजिएटली. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन त्याचा नाही जमला एखादा, त्याचं उत्तर लगेच चेक करायचं. तो क्वेश्चन पहिले 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस ट्राय करून बघायचा. तोपर्यंत उत्तर बरोबर येतं तोपर्यंत. ट्राय मिनिमम 2 टाइम्स इफ रॉंग. चुकीचं जरी उत्तर आलं तरी 2-3 वेळेस, 4 वेळेस ट्राय करायचा. ठीक आहे. ठीक आहे. असं क्वेश्चन ट्राय केल्यानंतर तुम्हाला तो उत्तर कळेल आणि लक्षात बी राहील तुमचं. बरोबर? असं करायचं. ठीक आहे. हा पहिले 30 मिनिट्स ते काम कन्सेप्ट पॉवर, 1 तास हे काम. त्याच्या पुढचं होतं. आता स्टेप 3 काय आहे? स्टेप 3 काय आहे? 30 मिनिट्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तुम्हाला काय करायचंय? पहिले 30 मिनिटं तुम्ही काय केलं? कॉन्सेप्ट लिहिले. काय लिहिले? कन्सेप्ट. कन्सेप्ट म्हणजे काय? पुस्तकातलं पूर्ण ओपन करायचं. जेवढ्या थिअरी गोष्टी सगळ्या वाचून काढायच्या, लर्न करायच्या. त्याच्यानंतर काय फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला लर्न करायचा वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 1 तास. पुढचा 1 तास द्यायचा आहे पूर्ण सॉल्व्ह प्रॉब्लेमला अँड सगळ्या कन्सेप्ट आणि फॉर्म्युलाचं काय रिव्हिजन करायची. काय करायची? कन्सेप्ट आणि फॉर्म्युलाची काय करायची? रिव्हिजन करायची. बरोबर? पुढे काय आता? आता स्टेप 3 काय परत 30 मिनिट्स काय करायचं अजून बघू आता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सॉल्व्ह 5 to 10 क्वेश्चन्स डेली फ्रॉम. आता काय करायचंय? जर तुम्हाला माहित असेल कुठून मिळतं मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स क्लास 8चे, क्लास 9चे, क्लास 10चे ते असं मिळतं. ठीक आहे. दीक्षा ॲपवर किंवा याच्यावर ई-पाठशालावर मिळतात. तुम्ही काय करायचंय? तुम्ही एकच काम करायचं फक्त काय? की ChatGPT. ChatGPT वरून ते सगळे क्वेश्चन्स Googleला द्यायचं. ChatGPT टाइप करायचं आणि तिथे लिहायचं काय? क्लास 8 CBSE. क्लास 8 CBSE. PYQs. कोणत्या विषयाची पाहिजे तुमची मॅथ्स. ते तुम्हाला खूप सारे PYQs मध्ये प्रॅक्टिस करतात. मिनिमम तुम्हाला किती करायचे? 5 ते 10 क्वेश्चन्स करायचे. 5 ते 10 क्वेश्चन्स करायचे फक्त. किती? फक्त 5 ते 10 क्वेश्चन्स करायचे. याच्यात तुमची काय होऊन जाणार आहे? CBSE मागच्या वर्षाची क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि सॅम्पल पेपर होऊन जाणार आहे. ठीक आहे? डन. आता हे 30 मिनिटं हे करायचंय. पुढं काय आता? त्याच्यामध्ये असे 1 मार्कचे MCQs असतील, 2 मार्क क्वेश्चन असतील. अजून काही क्वेश्चन असतील नवीन-नवीन ते बघायचे. आपण पुढे बघू आता. स्टेप 4 काय बघू आता. स्टेप 4 असा आहे की संडे फुल रिव्हिजन डे. संडे हा तुमचा काय असला पाहिजे? फुल रिव्हिजन डे. काय करायची? रिव्हिजन. म्हणजे काय करायचं? रिव्हिजन म्हणजे काय? थोडक्यात सगळे टॉपिक, सगळे क्वेश्चन्स. पहिल्यांदा काय करायची? कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर काय करायची? फॉर्म्युलाज. त्याच्यानंतर काय करायचे? सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर काय? अनसॉल्व्ह प्रॉब्लेम. त्याच्यानंतर काय? आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स. ठीक आहे. या 4 गोष्टी झाल्या पाहिजे तुमच्या संडेला. काय करायचंय? रिवाइज वीक फॉर्म्युलाज. सगळ्या फॉर्म्युलाचं लर्न करायची परत एकदा. सॉल्व्ह 1 सॅम्पल पेपर. एक पेपर घ्यायचा तो सॉल्व्ह करायचा तुमच्या मताने. चेक टाईम मॅनेजमेंट. 3 तासामध्ये जो पेपर होतोय का पूर्ण ते बघायचं. टार्गेट काय? फिनिश पेपर इन 2.5 अवर्स. म्हणजे 2.5 तासामध्ये पेपर पूर्ण झाला पाहिजे हां. कीप 30 मिनिट्स फॉर रिव्हिजन. 30 मिनिटांमध्ये तो पेपर चेक करायचा तुम्हाला थोडक्यात. काय कुठे चुकलंय, काय कधी मिस्टेक झाली का वगैरे, वगैरे. ठीक आहे. आता काय गोल्डन रूल्स काय बघू आता. पहिलं काय? प्रेझेंटेशन मॅटर्स. बरोबर. जर समजा तुम्हाला एक क्वेश्चन आला आहे, ठीक आहे. तो क्वेश्चन समजा एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा आहे. काय? एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा आहे.
मग ते तुम्ही काय लिहिलं पाहिजे? पूर्ण लिहायचं असं. सगळ्यात तुम्हाला हाईट दिली त्यांनी 2 मीटर 2 सेंटीमीटर वगैरे जे असेल ते असेल. ए दिलाय त्याने 1, बी दिलाय त्याने 1. तुम्हाला विचारलं एरिया ऑफ ट्रॅपेझियम. मग तुम्ही लिहायचं कसं? एरिया इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल टू सॉरी एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल टू 1/2 इंटू एच इंटू ए प्लस बी. आणि ते सगळं मेन्शन करायचं काय की एच काय हाईट आहे, ए एम बी काय साईड्स तुमच्या आल्या, सगळं स्टेप बाय स्टेप लिहायचं. ठीक आहे, याला मार्क असतं बरोबर. पुढे काय 1/2 इंटू एच हाईट किती तुमची आली? हाईट तुमची 2 आहे. ए प्लस बी किती? ए प्लस बी 1 प्लस 1 2. ठीक आहे. हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल बरोबर. हे सगळं मेन्शन करायचं की ते काय कॅन्सल केलं वगैरे सगळ्या शिक्षकाला दाखवत जायचं. ठीक आहे. इथे किती उरलं? 1 उरलं. इंटू 1 प्लस 1 2. उत्तर किती आलं? तर 2 उत्तर येणार आहे बरोबर. असं. मग तुम्हाला खाली लिहायचंय द फायनल आन्सर इज वगैरे एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज वगैरे सगळं असं पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहिलं तर मार्क पडणार, नाही तर नाही. यूज प्रॉपर स्टेप्स वापरायचे. ड्रॉ डायग्राम्स विथ पॉसिबल सॉरी ड्रॉ डायग्राम विथ पेन्सिल. ठीक आहे. डायग्राम सगळ्या पेन्सिलने वगैरे पेनने तुम्हाला जसं वाटेल तसं ड्रॉ करा. सर्कल सांगितलं, स्क्वेअर सांगितले, ड्रॉ करा. राईट फॉर्म्युलाज क्लिअरली प्रत्येक फॉर्म्युला मेन्शन करायचा की हा फॉर्म्युला यायचा आहे. ठीक आहे. आणि फायनल उत्तराला काय करायचं आहे? बॉक्स करायचा आहे. ते इथं चांगलं दिसतं. ठीक आहे. प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये एक्झामिनर यूज. ठीक आहे. फोकस ऑन दीज हाय वेटेज चॅप्टर्स फॉर क्लास 10th. जर समजा इथं क्लास 10th मी असं गृहीत धरतो. ठीक आहे. क्लास 10th असं मी गृहीत धरतोय. बघू आता. टॉपिक कोणते? रिअल नंबर्स, पॉलिनॉमियल्स, लिनिअर इक्वेशन्स, व्हेरिएबल, क्वाड्रिलॅटरल्स, सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, ट्रिग्नोमेट्री, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. याशी काही टॉपिक आहे हाय वेटेज टॉपिक. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करायचं. गुगलला म्हणा, चॅट जीपीटीला काय हाय वेटेज टॉपिक्स, हाय वेटेज टॉपिक. ठीक आहे. असं. ठीक आहे. मग तुम्हाला ती मिळते. ठीक आहे. आता काय अवॉइड दीज मिस्टेक्स. या चुका नाही करायच्या. कोणत्या? सिली कॅल्क्युलेशन मिस्टेक्स. या मिस्टेक्स मेनली का बरं होत आहे? माझ्या वेळेस पण माझ्या व्हायच्या. का बरं? जास्त घाई केल्यामुळे. कशामुळे? जास्त घाई. ठीक आहे. स्किपिंग स्टेप्स. एखादी स्टेप असेल एखादी. ठीक आहे. फॉर्म्युला न राईट करणं वगैरे वगैरे याच्यामुळे तुमचे मार्क जाऊ शकतात. ठीक आहे. नॉट रिवायझिंग फॉर्म्युलाज. एक फॉर्म्युला घेतला ना समजा, तो फॉर्म्युला डेली लर्न करायचा, डेली रिवाइज करायचा आहे. ठीक आहे. आणि फिअर ड्युरिंग एक्झाम. एक्झामच्या वेळेस असंही वाटणार, भीती वाटणार. पेपर कसं जाईल, अवघड जाईल, सोपं जाईल. ठीक आहे. आता या गोष्टी कॉमन आहे सगळ्या, हे होत चालूच राहणार आहे. बट ठीक आहे, घाई नाही करायची. घाई तुमच्या हातामध्ये